मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नगराध्यक्षपदाचे दावेदार ते दीपक नाना देशमुख यांनी एक 2 दिवसापूर्वीच एक प्रेसच्या माध्यमातून एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती। त्यामध्ये मी स्वतः साहेबाच्या रडांगावर आहे आणि वाल्मिकांना हे थोड्या दिवसांत बाहेर येणार अशी क्लिपच्या ऑडिओ क्लिप होते। त्या माध्यमातून माझ्यासोबत दीपक नाना स्वतः आहेत। त्यांना काय सांगाल, आपण एक ऑडिओ क्लिप देखील माध्यमाच्या हाती दिली होती, काय नेमकं त्याच्यामध्ये? मी सगळ्यांना व्हायरल करून दाखवली, मी दाखवलं की मी कसा राडारोड आहे हे त्यांच्या अजितदादा पवार यांच्या गटाचा शहराध्यक्ष आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे पती यांनी स्पष्टपणे माझ्या कार्यकर्त्याला बोलताना त्यांनी सांगितलं की अण्णा सुटणार आहेत, म्हणजे हे पुन्हा परत अजून मी रडारवर आहे, ह्यांच्यावर राहू नका, ह्यांच्यामुळं तुम्हालाही धोका होईल, असंच तर सांगण्याचा अर्थ होता, बाकी काय। त्यांचं असं म्हणणं आहे की आता निवडणुकीमध्ये तुमचे हार होणार आणि अनुषंगाने तुम्ही काय पण बोलायला लागलात, मला काही बोलणं सुद्धा झालेलं आहे। त्यानुसार आता परळी शहरामध्ये एक येड्याची गाडी सुद्धा इथं बोलायला लागलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पहा, ते आहेत जोशी, त्यांना जर भविष्य कळत असेल, त्यांनी सांगितलं अण्णा सुटणार आहेत, 1 पुन्हा माझे हार होणार आहे, 2 ह्यांना भविष्य कळत असेल, ते ज्योतिषी असतील म्हणून त्यांनी काही त्यांचे वक्तव्य केले असतील, किंवा मी कशा पद्धतीनं माझे हार होईल मी त्याच्याविषयी कधीही बोललो नाही। आणि कारण माझा ते कॉम्प्युटर नाहीच आहे, मी ते माझा प्रतिस्पर्धी नाहीच आहे, कारण मी आत्तापासून कधीही त्या व्यक्तीबद्दल म्हणजे कुठलाच संबंध ठेवलेला नाही आहे। त्याच्यामुळं मला याचा हार होईल का जीत होईल हे नाही सांगायची मला जरूरतच नाही, माझी जनता मला ठरवा नाही की हा मी कॉल केला, हे निवडणूक झाल्यानंतर कॉल केलेला आहे। अहो, कॉल केला तर कार्यकर्त्याला कॉल केला, मग तुम्हाला ते भरोशाच्या लोकांना कॉल केला असेल तर त्यांनी माझ्यापासून आला कसा, आणि तू कॉल कशा पद्धतीने केलास, तुझ्यापाशी एक माणूस राहिला नाही कार्यकर्ता सुद्धा, म्हणून तू आमच्यापासले माझ्या मागं कुठं टी व्हीला दिसले की लगेच बोलून घ्यायला, कुठं रस्त्यावर दिसले की बोलून घ्यायला, कारण तुला कळालं तुझी हार। आणि तू माझे छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा, ते माझे कार्यकर्ते नाहीत, माझ्या मुलाचे ते मित्र आहेत, ते गणेश आणि मुन्ना, माझे कोणीही कार्यकर्ते नाहीत ते, आणि लहान मुलाचे मित्र असल्यामुळं त्यांना सुद्धा ह्या पद्धतीच्या धमक्या, लालूच, तुला रजिस्ट्री करून देतो, अशा खूप पद्धतीनं नगर परिषदमधल्या यांनी रजिस्ट्र्या करू दिलेल्या आहेत। आता सांगायला की नाथ प्रतिष्ठाननं दिलं आहे, त्यांनी दाखवावं नाथ प्रतिष्ठानला पैसा कुठून येते काय, त्यांनी त्याच्यातसुद्धा लेखाजोखा दाखवा, काही बी उठलं की काही बी केलं की नाथ प्रतिष्ठान, काही बी करायचं नाथ प्रतिष्ठान, सगळा नगरपालिकेचा बोगस पैसा आहे, नगरपालिकेचा बोगसपणा काम केलेला याचा पैसा आहे, आणि हे मनमानी पद्धतीने उधळत आहेत, आणि यांच्या पायाखालची भुई पायाखालची माती सरकलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की जे साठे ह्याच्यासाठी आहे, अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी माझी जमीन आहे त्याची खरेदी करायची होती आणि ते आम्हाला रजिस्ट्री करायच्या होत्या। अहो का, ते आता काही पण म्हणल, पण त्यांनी आधी का उल्लेख केला नाही? मग अण्णाभाऊ साठेचा तुम्हाला दिला असं उल्लेख करायला पाहिजे होता, त्यांनी नाही केला। आपल्याला खूप रजिस्ट्र्या करायच्या आहेत, आणि हे अहो का, हे पहिल्यापासूनच भूमाफी आहे, हे कुणाच्या ना कुणाच्या नावावर जमिनी घेते, आणि हे आता ह्याच्यातून हळूहळू जर पाहिलं का, ह्यांनी एक विषय बी माझ्याविषयी केलेला आहे की कोंबडे हजारो कापले, ह्याला कोंबडे कापायचा लक्षात दिसलं माझं, पण हजारो माणसं तुझ्या देखत कापलेत म्हणाव, तुझ्या देखत मारलेत, ह्याचं कोणी उत्तर द्यायचं म्हणावं, तू आता हळूहळू उलगडा करायला। त्यांचं असं म्हणणं होतं की दीपक देशमुख यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। हो, गुन्हे आहेत, अंधश्रद्धाचे अनेक गुन्हे नाहीत। मी अंधश्रद्धामध्ये काम करतो, व्यसनमुक्तीमध्ये काम करतो, सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत असतो। हे कुठं काहीतरी उगं नाटकं करतंय, हे पक्षाचा कट्टर बांधून ठेवलेला कार्यकर्ता आहे, आणि ह्याच्या आडून खूप पैशाचा नगरपालिकेचा विषय झालेला आहे की जे की सावरकर पतपिढीमध्ये सुद्धा नगरपालिकेचे बिलं बोगस पद्धतीनं जे बोगस खाते काढून ह्याचे बिलं झालेले आहेत, आणि सावरकर पतपिढीसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आता ह्यांनी त्याच्यातले पैसे काढून सगळेच खर्चिलेत, आता ह्याच्याच पायाखालची पळता भोई कमी झाली, आणि हे आता अशी वल्गना करायला लागला, कारण इतक्या दिवस त्याला कधीच शब्द काढला नाही, आणि त्यांनी आता छोटे छोटे कार्यकर्ते गोळा करायला चालू केलं आहे, कारण ह्याला सपोर्ट पाहिजे, आधार पाहिजे इथं स्थानिकमध्ये राहिला, कारण बँकसुद्धा ते पतपिढीसुद्धा संपली आहे,
आणि त्याच्यात सुद्धा जे काळे व्यवहार केलेत आम्ही नगरपालिकेतून आल्यानंतर हे चेक कसे कसे केले आणि कोण्या पद्धतीनं त्या ह्याच्यात केलं ह्याची सुद्धा मी चौकशी करण्यासाठी पत्र देणार आहे. दीपक नाना हे कार्यकर्त्यांचा वापर करून घेतो असं देखील नाव केलेलं आहे. गप्पा माझ्याकडे कार्यकर्तेच नाहीत. मी जनसामान्यातला माणूस आहे आणि मी एकटा, तुम्ही माझा प्रचार बी बघितला असेल 1 महिनाभर, मी आणि नितीन चव्हाण आम्ही दोघंच डोर टू डोर फिरलोत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या परळीला माहिती आहे, माझा एकही कार्यकर्ता नाही, माझा नेता आहे जनता आणि मी आहे त्यांचा सेवक. म्हणून मी प्रत्येकाच्या ठिकाणी, तुम्ही बघितलं असेल, माझा कोणीही कार्यकर्ता नाही, जनताच हे माझे नेता आहे आणि जनतासोबत आम्ही आत्तापासून आलो. आणि मी कोण्याही कार्यकर्त्याला कधी फोन लावलेला नाही आणि ते पोरंसुद्धा माझे कार्यकर्ते नाहीत, ते माझ्या मुलाचे मित्र आहेत, लहान मुलाचे. आणि हे बालिशपणाचे त्याचे लक्षण आहेत. हे आता निव्वळ पिसळ्यासारखं वागायला, कारण ह्याच्या हातातलं तेल बी गेलं आणि दोपटं बी गेलं, असं ह्याचं काम झालं आहे. हे अशा वर्गांना हे करत राहणार आहे आता इथून पुढे. नाना अत्यंत महत्त्वाचा मोठा आरोप केला आहे की जे नेत्यांनी बडे बडे नेते त्यांनी नाव घेतलेलं आहे किंवा की त्या गाडी बंदूक कुणाच ठेवली, कुठून पैसे आणले, काय झालं, हे सगळं पत्रकारांना माहीत आहे. अत्यंत मोठा आरोप केलेला आहे तुमच्या. ऐका ना, माझ्यावर आरोप तर हे पहिलेपासून चालतातच, कारण मी धनंजय मुंडे साहेबाबरोबर एक चांगल्या पद्धतीनं त्यांचा हे म्हणून, मी नेता म्हणून आणि मी कार्यकर्ता म्हणून चांगल्या पद्धतीने मी 30-40 वर्ष व्यवस्थित त्यांच्याबरोबर राहिलो आहे. त्यांच्या सुखादुःखामध्ये मी कायम त्यांच्यासोबत राहिलेलो होतो, जोपर्यंत बोगस मतदान होत नव्हतं तोपर्यंत. पण जनतेचा विश्वासघात झाला तेव्हापासून मी बाजूला आहे. आणि ह्याला जर माहीत असेल, हे जर परळीचा प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष असेल आणि परळीतल्या घटना जर ह्याला आज उलगडा करायची जरूरत आली असेल, तर ह्याच्यात त्यांनी तर सांगितलं कुठून पैसे आणले आणि कुणी घेतले, तर हे काम त्याच्यात सावरकर बँकेतून कुणाकुणाला पैसे गेलेत त्यांनी तपासावं. ॲटोमॅटिक दूध का दूध आणि पाणी का पाणी, बंदूक कुठून आणल्या, राजस्थानला तुझं कोण राहत होतं, 3 वर्षे तुझी मिसेस सहित तू राहत होतास, मिसेसच्या पर्समध्ये काय आणलं इथवर, बगर परवान्याच्या बंदुकी तुझ्याच मिसेसनं इथवर आणल्यात. आणि त्याच बेसेसवर तू आत्ता धनंजय मुंडे साहेबाला त्या ह्याला तिकीट द्यायचं होतं, सिराजला, तू किती ब्लॅकमेलिंग करून तुझ्याच बायकोसाठी आग्रह कसा घेतलास, तुझ्याच मिसेससाठी कसा आग्रह धरलास, हे परळीकराला माहिती आहे. आणि कोण्या बेसवर ब्लॅकमेल केलंस, बंदुकीच्या बेसवर केलंस का तुझ्या बँकेत पैसे तुझ्या ह्याच्यातून केलंस, हे तू आता हे संशोधनाचा विषय आहे. माझ्यावर नेत्यांनी करू दे रे, नाही तर कुणीही करू दे, पण तू जबाबदार होतास तर त्यावेळेसच सांगायचं होतं की दीपक देशमुखनं काहीतरी केलं किंवा हे. अरे त्रिवेशातलं तू त्या व्हिडिओ फुटेजवर बघ, तुझ्या मिसेस सारखं दिसतंय का नाही ती बाईमध्ये बंदूक ठेवताना, का तुझ्या घरातलं कोण होतं हे बघ आणि मग जनतेला सांग. आणि तुझ्याच बँकेतून कुणाकुणाला पैसे दिलेत, राजस्थानहून बगर लायसनच्या बंदुकी कुणी आणल्या, तुझ्या मिसेसच्या ह्याच्यातून कसे पर्समधून कशी बंदूक आली, ती पर्स जिथं अटक त्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पर्स आहेत ती बघणं कुणाची आहे, कुठून खरेदी केली, ह्याचं पोलिसांनी संशोधन करावं. त्यांनी सांगितलं की माझी नार्को टेस्ट करायला तयार आहे मी. त्याला नार्को टेस्ट केली ना, त्याला ते कोंबड्याचे मर्डर तर लांब राहिले, माणसाचे सुद्धा त्याच्या नार्को टेस्टमध्ये मर्डर येतील. आणि त्याच्याच बँकेतून मर्डरला पैसे गेलेले ह्यालाच माहिती असेल व्यवहार झालेला, ह्यांनीच सांगितलं. तर ह्याचीच बँकेची चौकशी करावं ना. त्या वीर सावरकर पतसंस्था आहे का, ती आता बुशच्या म्हणजे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि तिथून कुणाकोणाला पैसे त्यांनी दिलेत आणि कुठल्या पद्धतीनं दिलेत आणि कोण्या त्या गुन्हेगाराच्या ह्याच्या खात्यात गेलेत, हे पोलिसांनी हे तपासावं. तुम्ही मागणी करणार का, तुम्ही मागणी करणार का? मी कशामुळे मागणी करू, माझा ह्याच्यात कुठलाही अर्थ नाही आहे. त्यांनी मागणी केली ना की पैसे कुठून आले काय नाही, तर त्याच्याच बँकेत त्या पतसंस्थेमधून कुणाकुणाला दिलेत ह्याला सगळं दिसतंय. कोंबडे कापा दिलेत का माणसं कापाय पैसे दिलेत तू, हे त्याच्याच बँकेतून व्यवहार झालेला आहे, हे सगळं दिसेल आता. आता एवढे दीपक नाथ त्यांनी आरोप देखील करण्यात आलेला आहे, त्याचे आरोप करतात, हे यांचे आरोप करते. मात्र आता सत्य काय हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TVN परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.